माझी विनंती असेल माझ्या सगळ्या माता भगिनींना, प्रत्येक बाईची इच्छा असते की मला पतीच्या आधी मरण यावं, नवऱ्याच्या आधी मरण यावं, पण हात जोडून पाय पडून तुमची लेख समजून मला पदरात घ्या, माझं वाक्य काळजात उतरून घ्या, त्याचा अर्थ गैर काढू नका। प्रत्येक स्त्रीने कोणीच नवऱ्याच्या आधी मरण मागू नका प्लीज, नवऱ्याच्या मागे आधी कधीच मरण मागू नका। जर नवरा गेला तर बायको वेळच्या वेळेला तिचं सगळं करू शकते, पण ती जर आधी गेली, नवऱ्याला एकट्याला जर तिने सोडलं तर त्याचं जगणं इतकं कठीण होतं, त्याला मेल्याहून मेल्यासारखं वाटतं। आपण जनावराचा सुद्धा जोडा फोडत नाही। दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आणि एखाद्या शेतकऱ्याला बैल विकायची पाळी आली तर एक बैल घेऊन तो बाजारात जातो। माझं बोलणं चांगलं कळतंय ना तुम्हाला? माना हलवत चला। तो एक बैल घेऊन बाजारामध्ये जातो, पण ज्यावेळी बैल विकताना दुसऱ्या बैलाची तळमळ पाहतो ना, त्यावेळी तो शेतकरी त्या व्यापाऱ्याला विनवणी करतो, व्यापारी साहेब 10-5 हजार कमी द्या गड्या, पण दोन्ही बैल घेऊन जा, आमची ढवळे पावळेची जोडची, हिरे मोतीची जोडे, ही लहानपणीपासून माम्या भाषेची जोडे, दोघं सोबतच चारा खातात, दोघं सोबतच पाणी पितात, आणि यांची ताटातूट झाली ना, तिकडं तो चारा खाणार नाही, इकडं हा चारा खाणार नाही, तिकडं तो कामाला जमता येणार नाही आणि इकडं हा मला आवताला जमता येणार नाही। दोघांची ताटातूट झाली तर दोघांचं मनच लागणार नाही। साहेब 10-5 हजार कमी द्या गाड्या, पण दोन्ही बैल घेऊन जा। अरे आम्ही बैलाची जोड फोडत नाही, आम्ही कुत्रीची जोड फोडत नाही, पक्षाची सुद्धा जोडी फोडत नाही। तिथं नवरा आणि बायकोचा जर जोडा फुटत असेल तर सगळ्या दुःखापेक्षा हे दुःख जगाही पलीकडे, सांगणे पलीकडे असतं। Download ShareChat.